आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आरोग्य विभाग तसेच राष्ट्रवादी काँग्रेस युवक मार्फत मान्य जिल्हाधिकारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल रुग्णालय प्रशासन तसेच संबंधितांवर कारवाई करण्याबाबत त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील धर्मादाय कार्यालयात नोंदणीकृत येणाऱ्या 30 रुग्णालयांना यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या मोफत सेवांसंबंधी रुग्णांना दर्शनी भागी दिसेल असे फलक रुग्णालयात जाहीर लावण्याबाबत आदेश करण्यात येईल अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहराध्यक्ष मान्य नगरसेवक सागर घोडके, शरदचंद्र पवार पक्षाचे आरोग्य मित्रचे जिल्हाध्यक्ष उमर गवंडी, युवक सांगली शहराध्यक्ष अरुण चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महारिंग हेगडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, सेवादल शहर जिल्हा सरचिटणीस अकबर भैशेख, सांगली शहराध्यक्ष दत्ता पाटील, सांगली महिला शहराध्यक्ष वैशाली धुमाळ, संगीता जाधव, मुन्ना शेख, शीतल खाडे, सरफराज शेख, अक्षय अलकुंटे, राहुल यमगर, फिरोजा जमादार, पूजा आवळे आदी पदाधिकारी उपस्थित होते। 4 दिवस अगोदर पुण्यामध्ये जो दुर्दैवी प्रकार घडला, ज्या प्रकारामध्ये एका माऊलीचा अंत झाला आणि त्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या भस्मासुराच्या जशी भूक भागत नाही त्या पद्धतीने मॅनेजमेंट जसं सीझरसाठी 20 लाख रुपयाची मागणी करून 10 लाख रुपये ॲडव्हान्स द्यास, तोपर्यंत आम्ही तुमचं रुग्ण ॲडमिट करून घेणार आहेत आणि त्यावेळी त्या रुग्णाच्या नातेवाईकांकडे तेवढी रक्कम जमा न केल्यामुळे त्या रुग्णाला तिथं हाकलून देण्यात आलं आणि त्या हाकलून दिल्यामुळं त्या एका माऊलीचा अंत त्या दुर्दैवी घटनेत घडलेला आहे। तर अशी घटना आपल्या सांगली जिल्ह्यात कुठंच घडू नये त्यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी युवक आणि राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष शरदचंद्र पवार गटामार्फत आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय RDCना आज निवेदन देण्यात आलेलं आहे। तर आमची आज अशी मागणी आहे की आपल्या जिल्ह्यातसुद्धा 30च्या जवळपास धर्मदायी रुग्णालय आहेत, त्या रुग्णालयाची ताबडतोब त्यांनी मीटिंग बोलवावी, त्या मीटिंगमध्ये गेल्या 6 महिन्यात त्यांनी ताबडतोब ऑडिट घ्यावा आणि धर्मदायी रुग्णामार्फत जे रुग्णांना सुविधा देण्यात येते त्या सुविधा त्यांनी डिस्प्ले कराव्या जेणेकरून सर्वसामान्य रुग्णांना त्याचा लाभ मिळावा आणि त्याचबरोबर महात्मा फुले सुधामध्ये जी योजना अंतर्गत राबवली जातात त्याचा जो संपूर्णपणे त्यांनी त्याचा लाभ द्यावा आणि त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी एक ताबडतोब रुग्णासाठी एक हेल्पलाईन सुरू करावी जेणेकरून रुग्णांची कुठेसुद्धा हेळसांड होणार नाही। तर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आता कळकळीची विनंती केली आहे की येत्या 7 दिवसात त्यांनी आमची मागणी पूर्ण करावी। जर आमची मागणी पूर्ण न झाल्यास तर आम्ही आमच्या राष्ट्रवादीमार्फत आम्ही तीव्र आंदोलन नक्कीच करू। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।